हॅलो. रंगपंचमी अर्थात तुमचा माझा सगळ्यांचा आवडता खेळ असलेला किंवा खेळ असलेली ही रंगपंचमी. होळीनंतर जी 5 दिवसांनी येते ती आपली सगळ्यांची लाडकी रंगपंचमी. मला तर खूप आवडते बाबा. असं रंगात वेड्यासारखं न्हावून निघायला जी मजा येते ना ती इतर कशातही नसते. आणि अर्थात रंगात न्हावून निघणं याच्यापेक्षा दुसरी कुठलीच कमाल आणि सॉलिड मजा खरंच नाहीये. म्हणजे नुसत्या पाण्याने पाणी पंचमी खेळण्यापेक्षा मला काय वाटतं माहितीये, रंग असा दोन्ही हातांवर घ्यायचा, असा चोळायचा आणि असा फासायचा. तो फासला की समोरचा माणूस आधार कार्ड शिवाय ओळखलाच जाणार नाही. मला आई कायम म्हणते रंगपंचमी खेळून घरी आल्यानंतर की आता आधार कार्ड घेतल्याशिवाय मी तुला घरी घेणार नाही. इतका रंग लागलेला असतो, इतकी रंगाने माखलेली असते. काळे केसांचे पिवळे, हिरवे, लाल, गुलाबी, जांभळा, केशरी जे काही रंग आहेत ते सगळे झालेले असतात. त्यानंतर पिवळी ओतायचं एक फॅड वेगळं आहेच, ती असेल किंवा रेन डान्स वगैरे असेल, या सगळ्या गोष्टींनी मजा येते. पण इथेही पण आहेच. पण या सगळ्यात पाणी वाया जातं. आपल्याला पाणी खूप गरजेचं आहे. जसं शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी खूप गरजेचं आहे. सध्या पावसाळा नाहीये, उन्हाळा आहे. आणि आपण जर पाणी व्यवस्थित वापरलं नाही तर आपली शेती सगळी कोरडी पडेल. आणि ती जर कोरडी पडली तर आपल्याला अन्न काहीच मिळणार नाही. शेतकऱ्यांची मेहनत वाया जाईल आणि पावसाळा येईपर्यंत आपल्याला उपाशी राहावं लागेल. आणि एकदा का धो पाऊस आला की तुम्हाला माहितीये, एकतर ओला दुष्काळ तरी होतो, नाही तर कोरडा दुष्काळ तरी होतो. या सगळ्या गोष्टींपासून वाचण्यासाठी आपण कुठलाही सण साजरा करताना, कुठलाही खेळ खेळताना किंवा कुठलीही गोष्ट करताना पहिल्यांदा त्याची काळजी घेतली पाहिजे. ते म्हणतात ना, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. तसंच मग आपण प्रत्येक गोष्टीची एक वेगळी आणि विशिष्ट काळजी घेतली की कुठल्याही प्रकारे आपल्याला त्या गोष्टीला असं तोंड पाडून सामोरं जावं लागत नाही. बेधडकपणे छाती ठोकपणे सामोरं जायचं. आमच्या इथे म्हणजे कोल्हापुरात किंवा त्या इकडच्या कुठल्या भागात रंगपंचमी खेळतात, तुमच्या इथे धुळवड खेळतात का रंगपंचमी हे मला सांगा. पण यावर्षी मी मात्र रंगपंचमी नेहमीपेक्षा जोरदार खेळणार आहे. दरवर्षी आम्ही खेळतोच, तो काही विषय नाही. पण याही वर्षी नेहमीप्रमाणे दणक्यात रंगपंचमी साजरी होणार आहे. तर चला मग, आला होळीचा सण लय भारी, चल नाचूया. मग तुम्ही कशी रंगपंचमी किंवा धुळवड खेळता हे मला सांगायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.